नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपण आज हा उपवासाचा जो पदार्थ पाहणार आहोत ना, अतिशय साधा सोपा आहे। अजिबात कुठलीही तयारी करावी लागत नाही। तुम्हाला जर आयत्या वेळेस काही बनवायचं असेल ना, तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच करू शकता। कारण यासाठी आपल्याला अवघे फक्त 3 साहित्य लागणार आहे। 3 साहित्यामध्ये वरून मस्त छान असा कुरकुरीत आणि आतून चांगला हलका फुलका हा पदार्थ बनतो। खाण्यासाठी तितका चविष्ट लागतो, बनवायला अतिशय सोपा आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। साबुदाणा अजिबात न भिजवता आयत्या वेळेस तुम्ही हे मस्त क्रिस्पी बॉल बनवू शकता। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर इथे मी 1 कप भरून साबुदाणा घेतला आहे। तुम्ही कोणतीही वाटी कोणताही कप घेऊ शकतात आणि पुढचे सर्व जिन्नस त्यानेच मोजून घेऊ शकतात। आता आपल्याला हा साबुदाणा साधारण फक्त 1-2 मिनिटं भाजायचा आहे। यामुळे तो हलकासा क्रिस्पी होतो आणि याची अगदी छान अशी पावडर तयार होते। तर आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामधून। तर पहा, हलकासा हाताला गरम लागला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। त्यानंतर हा साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे पाहू शकता साबुदाणा पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि जितका जमेल तितका बारीक करून घ्यायचं। साबुदाणा तुम्ही न भाजता जर बारीक करायला गेला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही। त्यासाठी फक्त आपल्याला तो हलकासा गरम करून घ्यावा लागतो। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून इथे मी साबुदाणा जितका जमेल ना तितका छान असा बारीक करून घेतला आहे। हातावर जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला थोडीशी खर जाणवेल, इतका तो छान बारीक होतो। आता एका प्लेटमध्ये आपण हा साबुदाणा काढून घेऊ। त्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे। तर आता आपल्याला यामध्ये बटाटे घालायचे आहेत। मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि ते घालताना कधीही अशा प्रकारे किसून घालायचे, म्हणजे आपल्या या मिश्रणाला एक छान बाइंडिंग येते आणि बटाट्याच्या अजिबात गुठळ्या राहत नाहीत। तर जसं मी म्हटलं होतं की बटाटा घेताना आपण त्याच वाटीने जो बटाटा आहे तो किसलेला मोजून घ्यायचा। एखादा बटाटा जास्त झाला तरी चालेल। मी 3 घेतले होते, तुम्ही जरी 4 घेतले तरी सुद्धा हे बॉल छान क्रिस्पी होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि इथे मी अर्धा चमचा ना जे चिली फ्लेक्स आहे ते घालत आहे। जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आहे ना 1 ते 2 थोडीशी बारीक आहे ना करून घालू शकतात। तर इथे आता सर्व घातल्यावर आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत। अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही। बटाट्यामध्ये जो काही मॉइश्चर आहे त्यामध्ये हे व्यवस्थित चांगला मिक्स होऊन जातं। त्यामुळे बटाटा एखादा जास्त घेतला तरीही हरकत नाही। आता याचा एक छान असा गोळा होईल इतका आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की याचा प्रॉपर एक गोळा बनला आहे। तर आपल्याला असं हे बॅटर पाहिजे। त्यामुळे बटाटा जरी एखादा जास्त घातला तरी सुद्धा चालेल, कारण बटाट्यामुळे याला छान क्रिस्पीनेस येतो आणि चांगली बाइंडिंग सुद्धा येते। आता आपण कोणताही एखादा चमचा घेऊ शकतात आणि त्या चमच्याने आपल्याला याचे बॉल बनवायचे आहेत। छोटे जो लिंबाचा आकार असतो ना त्या आकाराचे आपण बॉल करणार आहोत, कारण की फ्राय केल्यानंतर हे आकाराने थोडेसे मोठे होतात। तर याचे तुम्ही कटलेट सुद्धा बनवू शकतात किंवा जर तुम्हाला ट्रायंगल आकार द्यायचा असेल तो सुद्धा करू शकतात। आकार तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही देऊ शकतात। तर इथे पाहू शकतात कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन होणारी ही मस्त अशी रेसिपी आहे। उपवासाला काय बनवायचं हे जर आपल्याला समजत नसेल ना, तर काहीतरी छान असं चमचमीत खायचं असेल किंवा चांगलं कुरकुरीत खायचं असेल ना, तर हा पदार्थ नक्की करून पहा। कारण बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटकन होतं आणि फक्त 3 साहित्यामध्येच हा पदार्थ छान बनला जातो। मग तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत तर खूप मस्त लागतो। तर इथे पहा दुसरा सुद्धा बॉल मस्त असा बनवून घेतला आहे। आता अशाच पद्धतीने आपण या सर्व मिश्रणाचे छान असे बॉल बनवून घेऊया। तर जे मिश्रण होतं त्याला मस्त असा गोल आकार देऊन झाला आहे। आता आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे। तळताना तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं किंवा अगदीच तेलाचा म्हणजे जे टेम्परेचर आहे ते कमी नसावं। तेल मध्यम गरम असावं आणि मग त्यामध्ये आपण एक एक करून हे बॉल सोडणार आहोत। जितके तेलामध्ये राहतील तितके सोडायचे, खूप जास्त गर्दी करायची नाही। आता आपल्याला मध्यम आचेवर हे मस्त असे छान तळून घ्यायचं आहे। एक गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे छान तळणार आहोत। जेव्हा तुम्ही हे बॉल यामध्ये सोडतात ना तेव्हा त्याला लगेच चमचा लावायचा नाही। थोडंसं त्याला तेलामध्ये ना सेट होऊन द्या आणि त्यानंतर मग त्यावर तुम्ही थोडंसं तेल सोडून घ्या आणि मग चमच्याने अगदी अलगद आपल्याला हे बॉल छान फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची जी फ्लेम आहे ती फक्त मोठी ठेवू नका, आपल्याला मध्यम आचेवरच हे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर आपण छोटे छोटे आकारच केले आहेत, कारण जसजसे हे छान फ्राय होतात ना तसतसा त्याचा आकार सुद्धा थोडा मोठा होतो। इथे पाहू शकतात मस्त असा रंग सुद्धा आला आहे। अजून साधारण आपण 1 ते 2 मिनिटं हे छान तळून घेऊया।
तर हे जे बॉल आहेत हे पूर्णपणे आपल्याला तळण्यासाठी जवळजवळ 6 ते 7 मिनिटं लागतात आणि त्या 6 ते 7 मिनिटांमध्ये अगदी छान याला मस्त रंग येतो। तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपले सर्व बॉल हे छान असे सोनेरी रंगावर तळून झाले आहेत। आता आपण काढून घेऊया। तर आपण हा जो पदार्थ बनवला आहे ना, अजिबात तेलकट होत नाही, उलट वरून छान क्रिस्पीनेस येतो आणि आतून मस्त हलके फुलके होतात। अशा पद्धतीनेच आता आपण जे उरलेले बॉल्स आहेत ते सुद्धा मस्त तळून घेऊ। तेल गरम असल्यामुळे तेलामध्ये सोडताना अगदी अलगद हाताने सोडायचं। आता आपण हे जे बॉल बनवले आहेत ना, याचा जो वरचा आवरण आहे याला कुठे जर लाईन आली असेल ना किंवा तो एकसारखा व्यवस्थित राऊंड नसेल तर आपण हे बॉल तेलामध्ये सोडल्यावर त्यामधलं जे पीठ आहे ते बाहेर येऊ शकतं। त्यामुळे फक्त व्यवस्थित एकसारखा त्याला छान वरून सुद्धा आकार द्या आणि त्यानंतरच तेलात सोडा। तर इथे अशा पद्धतीमध्ये आपले सर्व मस्त असे हे कुरकुरीत बॉल्स तयार झाले आहेत। याचा आवाज तुम्ही ऐका, किती मस्त कुरकुरीत आहे। दही सोबत तर खरंच खूप छान लागतात, वरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी हलके फुलके होतात। तर ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। अगदी 3 पदार्थांमध्ये बनते, कुठलीही तयारी न करता, साबुदाणे न भिजवता अगदी पटकन होणारा हा पदार्थ आहे। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।